मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक अशी अपडेट आहे। ते म्हणजे राज्यात सन 2020 ते सन 2022 दरम्यान अतिवृष्टीमुळे तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य शासनाने दिनांक 27 मार्च 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून एकूण 112 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई अनुदान या ठिकाणी मंजूर केलेले आहे। तर हे जे नुकसान भरपाई अनुदान आहे ते 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे। तर मित्रांनो, दिनांक 27 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार ते 27 जिल्हे नेमके कोणकोणते आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तसेच या शासन निर्णयाचा या शुद्धीपत्रकाचा थोडक्यात आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज नेहमी पाहत राहण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचं हे शुद्धीपत्रक दिनांक 27 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे। त्यानुसार सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठीच्या दिनांक 21 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। तर सुरुवातीला याकरिता 106 कोटी 64 लाख 94 हजार रुपये मंजूर करण्यात आलेले होते, परंतु यामध्ये सुधारणा करून आता 112 कोटी 39 लाख 21 हजार रुपये इतकी रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। तर आता यासाठी एकूण 27 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे। या 27 जिल्ह्यांना हे 112 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या ठिकाणी मिळणार आहे। तर ते 27 जिल्हे कोणते आहेत ते पाहूयात। तर कोकण विभागातील रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर आणि मुंबई उपनगर असे एकूण 6 जिल्हे या ठिकाणी आहेत। त्यानंतर नाशिक विभागातील जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर, जे की सध्या अहिल्यानगर झालेले आहे। तर हे असे एकूण 5 जिल्हे या ठिकाणी आहेत। त्यानंतर नागपूर विभागातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, त्यानंतर नागपूर आणि वर्धा असे एकूण 6 जिल्हे या ठिकाणी आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव असे एकूण 8 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। त्यानंतर अमरावती विभागातील फक्त अमरावती जिल्हा या ठिकाणी आहे आणि पुणे विभागातील फक्त कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आहे। तर अशा एकूण 27 जिल्ह्यांकरिता 112 कोटी 39 लाख 21 हजार रुपये या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेले आहे। सन 2020 ते सन 2022 ची ही अतिवृष्टी मदत असणार आहे। तर मित्रांनो, आता ही जी काही 27 जिल्ह्यांना एकूण जे 112 कोटी 39 लाख 21 हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळालेला आहे तो तुम्ही शासन निर्णयात या ठिकाणी पाहू शकता। त्यासाठी या शासन निर्णयाची PDF लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तिथून तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करून तो जो शासन निर्णय आहे त्यामध्ये जिल्हानिहाय निधी या ठिकाणी पाहू शकता।